नमस्कार. आज आपण बोलणार आहोत एका अशा प्रेमकथेबद्दल जी फक्त एक कथा नाही तर श्रद्धा, प्रेम आणि तपस्येचा एक अद्भुत संगम आहे. हो, ही कहाणी आहे शिव आणि पार्वती यांच्या दिव्य प्रेमाची. आता प्रेमकथा तर अनेक आहेत, मग हीच का? कारण हिंदू पुराणानुसार शिव पार्वतीच्या कथेला जगातली पहिली आणि सगळ्यात जुनी प्रेमकथा मानलं जातं. चला तर मग जरा खोलवर जाऊन बघूया की असं काय खास आहे या महागाथेत. ही प्रेमकथा थेट सुरू होत नाही. ती समजून घ्यायची असेल तर आधी एका मोठ्या विरहाची, एका मोठ्या त्यागाची गोष्ट आपल्याला समजून घ्यावी लागेल. आणि इथूनच सुरुवात होते महादेवांच्या वैराग्याची. तर गोष्ट आहे पार्वतीच्या आधीच्या जन्माची. तेव्हा त्या होत्या सती. आणि झालं असं की त्यांचे वडील दक्ष यांनी महादेवांचा खूप मोठा अपमान केला. हा अपमान सतीला अजिबात सहन झाला नाही आणि त्यांनी योगाग्नीत स्वतःच्या देहाचा त्याग केला. आता विचार करा, सतीच्या जाण्याने महादेवांना किती दुःख झालं असेल. ते इतके व्यथित झाले की त्यांनी जगापासून, सगळ्या गोष्टींपासून स्वतःला पूर्णपणे तोडून टाकलं. ते विरक्त झाले आणि एका खोल कठोर तपस्येत लीन झाले. पण म्हणतात ना, जिथे एक गोष्ट संपते तिथूनच दुसरी सुरू होते. सतीची कथा इथे संपली, पण पार्वतीची सुरू झाली. ही सुरुवात आहे त्यांच्या जन्माची आणि एका अढळ निश्चयाची. म्हणजे सतीनेच पुन्हा जन्म घेतला पर्वतराज हिमालयाच्या घरी पार्वतीच्या रूपात. याचा अर्थ शिवाप्रती असलेलं तिचं प्रेम, तिचं अस्तित्व ते कधी संपलंच नव्हतं. ते फक्त एका नव्या रूपात समोर आलं होतं. आणि इथे कथेमधला खरा संघर्ष सुरू होतो. एका बाजूला आहेत महादेव, जे वैरागी आहेत, तपस्येत पूर्णपणे बुडालेले आहेत. आणि दुसऱ्या बाजूला आहे पार्वती, जिच्या मनात महादेवांबद्दल प्रचंड प्रेम आणि श्रद्धा आहे. म्हणजे एकदम दोन वेगवेगळे टोकं, ती एकत्र कशी येणार, हाच तर मोठा प्रश्न होता. आणि ह्या प्रश्नाचं उत्तर होतं फक्त एका शब्दात: तपस्या. हो, पार्वतींनी महादेवांना मिळवण्यासाठी कुठला सोपा मार्ग निवडला नाही, तर निवडला तो अत्यंत कठीण, कठोर तपस्येचा मार्ग. कारण पार्वतीला हे कळून चुकलं होतं की महादेवांसारख्या वैराग्यमूर्तीचं मन जिंकायचं असेल तर नुसतं प्रेम पुरेसं नाही. त्यासाठी तितकाच मोठा त्याग, तितकीच मोठी साधना लागेल. आणि म्हणूनच त्यांनी हा कठोर तपस्येचा संकल्प केला. आता तपस्या म्हणजे नेमकं काय? आपण अनेकदा हा शब्द ऐकतो, पण याचा अर्थ फक्त डोळे मिटून ध्येय करणं नाहीये. तपस्या म्हणजे तीव्र शिस्त, प्रचंड संयम, अटूट भक्ती आणि सगळ्यात मोठा त्याग. आपलं जे काही दिव्य ध्येय आहे त्यासाठी स्वतःला पूर्णपणे झोकून देणं, ही आहे तपस्या. आणि मग काय, पार्वतीच्या त्या अविश्वसनीय तपस्येचं फळ मिळालंच. कथेचा हा भाग त्यांच्या त्या दिव्य मिलनाचा, त्यांच्या भेटीचा आहे. विचार करा, पार्वतीची तपस्या इतकी प्रखर, इतकी शुद्ध होती की फक्त माणसांच नाही तर स्वर्गातले देवसुद्धा त्यांच्या निश्चयाचं कौतुक करू लागले. असं म्हणतात की त्यांच्या साधनेने जणू काही अख्खं ब्रह्मांडच प्रभावित झालं होतं. आणि अखेरीस तो क्षण आलाच. पार्वतीच्या त्या निस्सीम भक्तीने, त्या कठोर तपस्येने महादेवांची समाधी भंग पावली. ते प्रसन्न झाले आणि त्यांनी पार्वतीचा स्वीकार केला. आणि मग त्यांचा जो विवाह झाला तो फक्त दोन व्यक्तींचं मिलन नव्हतं, तो होता सृष्टी आणि चेतनेचा एक दिव्य उत्सव. पण थांबा, ही गोष्ट इथेच म्हणजे त्यांच्या लग्नावर संपत नाही. याचा खरा अर्थ तर खूप खोल आहे. खरं तर शिव पार्वतीचं हे नातं एका खूप मोठ्या वैश्विक सत्याचं प्रतीक मानलं जातं. तर या पूर्ण कथेतून आपल्याला काय शिकायला मिळतं? पहिली गोष्ट म्हणजे खरं प्रेम हे फक्त भावनांवर नाही तर संयम आणि साधनेतून मिळतं. दुसरी गोष्ट, कितीही मोठी संकटं आली तरी खरं प्रेम टिकून राहतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, शिव म्हणजे पुरुषतत्व आणि पार्वती म्हणजे प्रकृती. त्यांचं नातं हे या विश्वाच्या संतुलनाचं प्रतीक आहे. म्हणूनच ही कथा भक्ती आणि त्यागाचं एक सर्वोत्तम उदाहरण आहे. पण एक प्रश्न मनात येतोच, आजच्या या धावपळीच्या जगात या दिव्य प्रेमकथेचा आपल्यासाठी काय अर्थ असू शकतो? संयम, त्याग, अढळ विश्वास, ही मूल्य आजही तितकीच महत्त्वाची आहेत का? नक्कीच विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?